हॅलो. साई छत्रपती लोणे या संघाचे असणारे संघमालक गणपतशेठ भोसले साहेबांच्या वतीने बक्षीस आलेलं आहे. इथे कृष्णाला जर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने जर बाद जर केलं तर इथे गोलंदाजाला मिळणार आहे तब्बल 2100 रुपये आणि संघ जर या ठिकाणी जिंकला तर संघाला आहे 5000 रुपयाचं बक्षीस. संघमालक गणपतशेठ भोसले यांच्या वतीने प्राईज असणार. आणि या दरम्यान पुढचा चेंडू मात्र फाईल लेगला पाठवलाय. सरळ सीमा रेषेच्या बाहेर असेल. खणखणी षटकार चेहरा. पहिला चेंडू आपण पाहिला. पहिला चेंडू मात्र डॉट आला. थँक्यू डीजे. थँक्यू. पहिला चेंडू आम्ही पाहिला. पहिला चेंडू मात्र डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. षटकाराच्या रूपाने कृष्णा आपलं खातं खोलताना पाहायला मिळालंय. दादाबाई शेख गोलंदाज आहे. कृष्णा स्ट्राईकला नॉन ट्रॅकच्या बाजूला के कुणाल खोन. या दरम्यान न फुलटा परत एकदा पाठवतात मिड विकेटला. छत्रपतींचा चावा. इथे मिळते 6 धावा. षटकार. लागोपाठचे 2 बिग हिट कृष्णाच्या बॅट मधून या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले. बॉल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जो नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. थँक्यू डीजे. लागोपाठचे मात्र 2 षटकार या दरम्यान आपण पाहिले. धाव संख्या 12. या दरम्यानचा चेंडू इथे मात्र काय आहे. तिसऱ्या पंचांची कदाचित मदत. डायरेक्ट हिट केलाय. कृष्णा सुरक्षित आहे की नाही. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली. इथे फलंदाज बाद की नाबाद. कृष्णा घराट्यामध्ये सुरक्षित आहे की नाही पाहिलं जाईल. जबरदस्त कामगिरी दादाबाईची सुद्धा आपण नेहमीच पाहत असतो, परंतु यावेळेस दादाबाईवरती खूप मोठं आक्रमण या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आणि काय
नॉट आउट. हिरवा झेंडा, हिरवा कॅन्डिल, ग्रीन सिग्नल टू कृष्णा. सगळ्या संयोजकांना विनंती असेल माझ्या आमच्या पलीकडच्या बाजूला तिथे एका जागेवरती उभं राहण्यापेक्षा आपण सर्वांनी थोडस दूर दूर थांबायचंय. विशाल निगोड सर कुठे आहेत? विशाल निगोडांना विनंती असेल सर पलीकडच्या बाजूला सगळा मित्रपरिवार आपण जायचंय अशी आपल्याला विनंती असणार आहे. थँक्यू सर. या दरम्यान समोरच्या बाजूला कृष्णाच्या बॅट मधून फिरसे एक बार 4 रन. या दरम्यान अगदी आपण पाहतोय आणि परत एकदा चेंडू मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. फिरसे एक बार चौकाने वाला चौका. 4 रन. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं. पहिल्या षटकात घडलेल्या घटना, पहिल्या षटकात आलेल्या तब्बल 20 धावा. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं पहिला चेंडू 1 डॉट आला, चौथा चेंडू 1 डॉट आला. 0 6 6 0 4 4 अर्थात 0 6 6 0 4 4. हा काय डिजिट नंबर जे आहे तो काय दादाबाई शेखचा मोबाईल नंबर नाही. दादाबाईने 6 चेंडूवरती जेवढ्या धावा खर्च केल्या तेवढ्या धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल 20 धावा पहिल्या षटकात खर्च होताना पाहायला मिळालेल्या. 20 रन. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून मात्र या धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल तो किरण शिर्के. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला जो पाहायला मिळणार आहे नवीन गोलंदाजी मार्कवरती असणार आहे किरण शिर्के. अफलातून एक गोलंदाज आहे. विशेष म्हणजे किरण शिर्के एक रायझिंग स्टार नगर जिल्ह्याचा म्हणून त्याच्याकडे जे पाहिलं जातं तोच किरण. आणि समोरच्या बाजूला के के कुणाल खोंडे. परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डावे एसटीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. धापलेक वाढेल. संघाची धावसंख्या 21. 21 वरती धापलक आहे. आणि लक्ष्मण दादा गव्हाणे एरोस्पोर्टचे असणारे ओनर त्यांच्यासाठी 21 अंक जो आहे हा शुभांक आहे. 21 अंकाशी बऱ्याचशा गोष्टी निगडीत आहेत. लक्ष्मण दादांच्या 21 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान मात्र चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मयूर अंबरच्या डोक्यावरून चेंडू पोहोचला जाईल. या दरम्यान अगदी लॉंग ऑफला तिथे ऋषी घोडके चेंडू कव्हर करताना पाहायला मिळालाय. अंदाज आला नाही चेंडू किती बाउन्स होईल या गोष्टीचा. या दरम्यान 2 धावा आल्या. कुणाल स्ट्राईकला आला. धापलाकर धावसंख्या परत एकदा पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 23 धावा. 23. षटक क्रमांक दुसरं किरण शिर्केचे रोपण या दरम्यान म्हणजे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कुणाल खोंड इथे 2 धावसंख्येने खातं खोलताना पाहायला मिळालं. परत एकदा जमिला समांतर फडका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती गॅप म्हणून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौका. रूपाने आपल्याला पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या टोटल स्कोर 27. परत एकदा जमिनीला समांतर फडका खेळला. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. चेंडू फेकेपर्यंत घेतील एक सिंगल. धापलक 28. 28. हा सामना पाहिला मजा येणार आहे.
द रायझिंग स्टार व्हर्सेस सुपरस्टार म्हणूया किंवा क्रिकेट ऑफ लिजंड पण म्हणूया, खूप सारा अनुभव ज्याच्याकडे आहे. असा असणारा कृष्णा समोर आहे आणि हाच अनुभव निश्चितप्रमाणे कृष्णाकडे जरी असेल, परंतु किरण शिर्के विकेट घेतला पाहायला मिळालाय. कृष्णा सातपुते बाद, जबरदस्त विकेट, बिग विकेट, फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. आणि ज्यावेळेस कृष्णाची चर्चा करत होतो त्यावेळेस कृष्णाने मात्र विचारले गेले की कोणते कोणते गोलंदाज मात्र या संघामध्ये आहेत, आणि ही चर्चा करत असताना त्याला या किरण शिर्केचं नाव ज्यावेळेस कळलं गेलं ती कोण आहे किरण शिर्के, अशी सुद्धा चर्चा निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळाली होती. धावप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळते 28, एक बाद 28. बाद झालेला फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला कृष्णा. तर कृष्णाच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पप्पू तोडकर. गेली 5 वर्ष सातत्याने इंडिया रग्बी बॉल टीम मध्ये मात्र ज्याची निवड होताना पाहायला मिळते. महाराष्ट्रातला एकमेव खेळाडू आहे. हुसेन बोल्टच्या रेकॉर्डच्या जवळपास गोल्ड 100 मीटर धावण्यामध्ये निश्चितप्रमाणे ज्याला गोल्ड मिळालेला आहे, आणि जागतिक विक्रम ज्याचा आहे हुसेन बोल्ट याच्या विक्रमाच्या जवळपास जो पोहोचला गेला होता असा असणारा पप्पू तोडकर आहे. आणि स्पार्क कंपनीचा शूज याची एक जाहिरात अक्षय कुमार जे करत असतो, त्या अक्षय कुमार बरोबर मात्र ज्याने त्या स्पार्क शूजची ऍडव्हर्टाईज नवीन गोलंदाजी मार्गावरती आपल्याला जो पाहायला मिळेल उर्शी घोडके. थोडीशी बातचीत मैदानाच्या आतमध्ये वेळ वाचणं गरजेचं राहील. समय बचाई. या दरम्यान अगदी आपण पाहिले रिव्हर्स टू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल, एक धाव तर आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. किरण भगत चेंडूवरती आलाय, त्या दरम्यान एक सिंगल आली. धावप्रगती धावसंख्या 29, एक बाद 29 षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जे चालू आहे ते तिसरं, एक बाद 29. अजून एक चेंडू अगदी आपण पाहिलाय आणि या ठिकाणी मात्र डॉट येताना पाहायला मिळाला. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपण पाहतोय जे
या दरम्यान परत एकदा बिघडण्याचा प्रयत्न होता, शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल, त्या दरम्यान एक सिंगल येईल आणि ही सिंगल जी आहे ही लेग बाईकच्या रूपाने असणार आहे. धापलक वाढेल, लेग बाईच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या टोटल स्कोर जाऊन जे पोहोचलेला आहे तो आता 30 वरती धापलक 30 रन. चेंडू परत एकदा आपण पाहिला अतिशय लाजबाब आहे. या दरम्यान आपण पाहतोय थोडासा मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळालाय. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचले. संघाची धावसंख्या 31 धावा. तिसरं षटक चालू असताना एक गड्याच्या मोबाईल. अगदी आपण पाहतोय मला वाटतं बॅट कदाचित बदलली जाईल. बॅट मैदानाच्या आतमध्ये मागवली गेली. इथे चेंडू खूप उंची घेतोय आणि झेल बॅट बदलल्यानंतर विकेट आली. बॅट बदलली आणि पुढच्या चेंडूवरती विकेट आली. थँक्यू राणे ब्रदर्स. राणे ब्रदर्स एक जण संपर्क साध. एक जण धाबरागावती धावसंख्या 31 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपला गेलेला आहे आणि आता चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. नवीन गोलंदाजी मार्गावरती परत एकदा किरण शेळके. इथे मिड विकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान अगदी एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या टोटल स्कोर 32. 2 बाद 32 धावा धापलक होते आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र बिघडक्यांचा प्रयत्न. इथे धावबादची संधी परंतु चेंडू हातामध्ये आला नाही.
गोलंदाज तयार. परत एकदा आपण पाहतोय फाईन लेगला चेंडू फक्त दिशा दिली आणि चेंडू पोचलाय तो फाईन लेगला. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख केलं जात आहे. धावप्रगती धावसंख्या एकीने पुढे जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. टोटल स्कोर जो आहे तो आता या दरम्यान मात्र चेंडू फाईन लेगला खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. नो मॅसेनवरती चेंडू आहे. निर्जन स्थळी चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक मयूर आंबोरे खूप दूरचा प्रवास करून दूरचा पल्ला गाठत चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान भूषण गोळेच्या खात्यामध्ये माडवली 2 धावा आल्यात आणि धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते आता 36 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक किरण शिर्केच्या रोपानं 4 चालू असताना त्यातले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून 2 चेंडू यायचे बाकी. भूषण गोळे 2 चेंडूमध्ये 3 धावा आहेत. कुणाल 8 चेंडूत 11. या दरम्यान चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. परत एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धावा 2 बाद 40. बिग हिट हेलिकॉप्टर शॉट आणि तिथे झेल झालाय. फलंदाज भूषण गोळे बाद. किती धावा आहेत हे आपण नरे डोमेनच्या वाणीतून मात्र ऐकूया. थँक्यू मनोज. शेवटचे 4 षटक शिल्लक आहेत आणि बघूया आपण धावफलकावरती असता 40 धावा दिसत आहेत. शिरूर संघाला खर तर विजयासाठी मोठं टार्गेटची गरज आहे. कुणाल खोंड अजून मैदानामध्ये आहे आणि वाह कुणाल खोंडचा शॉट येतोय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मात्र बघायचं किती लेंथ कव्हर करेल. निश्चित पहिल्या टप्प्यासाठी सीमारेषे बाहेर. चला अजून एक बॉल मैदानामध्ये येईल. कुणाल खोंडच्या बॅट मधून येत आहेत 6 धावा. 40 वर धाव फलक रेंगाळला होता. पुढे 46 धावा धावफलकावरती आहेत. अगदी उत्तर रात्रीपर्यंत सुद्धा
क्रीडारसिक मॅचचा आस्वाद घेत आहेत. विशेष म्हणजे पोलीस सेवेतील एक मोठे अधिकारी आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते शरद थोरात साहेब बारामतीवरून सामन्याचा आस्वाद घेत आहेत. अगदी रात्रीचे 2 वाजून गेलेले आहेत. युट्यूबवरून टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो आणि त्याचबरोबर मैदानावरती उपस्थित सर्व दर्दी चाहत्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाज इथे आपण बघतोय ऋषी घोडकेला. सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिकचा हा खेळाडू आहे. आज लोणी प्रवरा संघामधून इथे दाखल झालेला आहे. तर बघा एक चांगली गोलंदाजी ऋषी घोडकेने देखील सातत्याने दाखवलेली आहे. या स्पर्धेमध्ये लोणी प्रवराचा संघ आजच्या दिवसभरामध्ये कॉलबॅकच्या लढती खेळतोय. विशेषतः गोलंदाजीमध्ये या संघाने आज प्रभावित केलेला आहे. सगळेच गोलंदाज निश्चित प्रकारे त्या ताकदीचे आज आहेत. खर तर बॅटिंग मध्ये देखील या संघाची खूप चांगली स्ट्रेंथ आपल्याला बघायला मिळते. मात्र असं असताना देखील त्या खेळाडूंना लौकिका साजेशी फलंदाजी करता आलेले नाही पहिल्या सामन्यामध्ये. त्यामुळे पुढच्या सामन्यामध्ये ते अधिकाधिक सुधारणा करतील या सामन्यामध्ये अशी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. 5 षटकांचा खेळ संपला. 3 गडी बाद 47 धावा. 3 षटकं अजून शिल्लक आहेत आणि बघायचे आता शिरूरचा संघ कशा प्रकारे मोठी फलंदाजी करेल. कुणाल खोंड आणि निलेश इंगवले ही सलामीची माफ करा सलामीची नाही, ज्या वेळेस ते स्थानिक क्रिकेट खेळत असतात त्यावेळेस हे दोघं निश्चित प्रकारे सलामीला असतात. आज मात्र इथे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 3 गडी बाद 47 या परिस्थितीनंतर हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहे. शेवटची 3 षटकं शिल्लक आहेत. स्कोअर मोठा असणं गरजेचं आहे कारण मोठ्या फरकाचं अंतर जर इथं असेल विजयासाठी तर शिरूर संघाला देखील उपांत्य पूर्व फेरी अर्थात सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. या सामन्यावरती खरं तर खेड संघाचं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळं सामना जरी 2 संघामध्ये असला तरी संपूर्ण खेड तालुका सुद्धा या सामन्याकडे डोळे लावून बसलेला आहे. काय घडणार या मॅच मध्ये. लोणी प्रवरा नगर तालुका अर्थात जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातला हा संघ आहे आणि या संघाला शिरूर संघाने रोखलं तर निश्चित प्रकारे उमेद निर्माण होऊ शकते खेड संघाची. मात्र इथे जर लोणी प्रवराचा संघ जिंकत असेल ना तर ते सरळ सरळ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये जातील दोन्ही सामने जिंकून. आज कॉलबॅकच्या लढती होते आणि प्रचंड चुरस बघायला मिळाली. या स्पर्धेमध्ये जे 12 संघ सहभागी झालेले आहेत 12ही संघ त्यांची टीम लिस्ट बघूनच त्यांना स्पर्धेमध्ये प्रवेश दिलेला आहे. आपल्याकडे खरं तर अधिकचे संघ खरं तर या स्पर्धेमध्ये इच्छुक होते. अनेक खेळाडूंनी देखील या स्पर्धेमध्ये खेळण्याची भावना व्यक्त केली होती आणि त्यामुळेच स्पर्धेची चुरस मोठी वाढली. जे ताकद ज्या संघाकडे मजबूत आहे अशाच 12 संघांना आपण प्रवेश दिलेला आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला आज आली असेल. जे संघ पहिल्या फेरीतून बाहेर पडले कॉलबॅक मध्ये आले त्या कॉलबॅक मध्ये आलेल्या संघांनी सुद्धा इतका ताकदवान खेळ आज केलेला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही संघानं आज 2 विजय मिळवलेले नाहीत. आतापर्यंत 6 टीम खेळल्यात 5 सामने झालेत आणि 5 संघांनी 5 विजय मिळवलेले आहेत. कोणत्याच संघाने आतापर्यंत 2 विजय मिळवलेले नाहीत. ही या स्पर्धेची आजच्या दिवसाच्या खेळाची माहिती आहे. कुणाल खोंड एकमात्र विजय या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आहे तो लोणी प्रवरा संघानं. त्यांचा सामना मैदानामध्ये खेळला जातो. शिरूरचा संघ असा आहे की ज्या संघाला या स्पर्धेमध्ये अद्याप पावे तो विजय मिळवता आलेला नाही. 6 संघांपैकी फक्त शिरूरच्या संघाने सामने जिंकला नाही. इतर 5ही संघांनी 5 सामने जिंकलेत. प्रत्येक संघाने एकच सामना जिंकलाय. त्यांना दुसरा सामना आज जिंकता आलेला नाही. त्यामुळं चुरस किती हे बघा आणि ही मॅच जर शिरूरनं जिंकली तर मात्र अजून मजा येणार आहे. डावेष्टच्या बाहेर चेंडू असेल. वाईडची घोषणा एका अतिरिक्त धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचणार आहे. तो 49 धावा. षटक क्रमांक 6 मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाजीसाठी आपण बघतोय सँटी दाभाडे. सँटी दाभाडे हा देखील प्रोफेशनल खेळाडू आहे. खर तर लोणी प्रवराच्या संघातले मला सगळे खेळाडू प्रोफेशनल दिसतात. किरण सिरकेला मी फक्त आज बघितलं खेळायला, अन्यथा इतर सगळे खेळाडू हे प्रोफेशनल दिसत आहेत.
खोलवर टप्प्याचा हा चेंडू. यावेळेस बघायचं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे खूप वेगाने चेंडूवरती. आय थिंक योगेश पवार देर, दुसराच कोणी, योगेश पवार एस्टनच्या पाठीमागे आहे. किरण भगतला आम्ही बघतोय. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करत असताना कुणाल खोंड स्ट्राईक एंड वरती. शिरूर तालुक्यातून कुणाल खोंड हा एकमात्र असा खेळाडू आहे की जो भारतभर आणि भारताच्या बाहेरही त्याने क्रिकेट खेळलेला आहे. याबरोबर उंच आकाशामध्ये चेंडू आणि किरण भगत डाऊन दी बॉल, कुणाल खोंड बाद. मोठा धक्का असेल हा. धक्का क्रमांक 4. थँक्यू डीजे. निश्चित आमच्या डीजेला सुद्धा आम्ही स्क्रीनवरती आणणार आहोत. खरं तर मी त्यासाठी मुद्दामहून जास्त वाजवायला लावलं. म्हटलं आता स्क्रीनवर दिसेल, मग स्क्रीनवरती दिसेल, पण थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता. काही हरकत नाही, तुमची शूटिंग परत आपण करू. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण बघतोय गणेश शेवाळे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. निलेश शिंगवले बरोबर गणेश शेवाळेला आपण बघाल. आणि गोलंदाजी मार्कवरती इथे सँटी दाभाडेला आपण बघतोय. उजव्या हाताचा फलंदाज गणेश शेवाळे स्ट्राईक एंड वरती. धावफलक मात्र या षटकामध्ये पूर्ण थांबलेला आहे. केवळ 2 धावा मिळत आहेत. 49 धावा, 50 धावा माफ करा धावफलकावरती. 3 धावा इथे क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक, फायदा घेत 2 धावा इथे यशस्वी पूर्ण करतोय गणेश शेवाळे. 2 धावांबरोबर 52 धावा. षटक क्रमांक 6 या ठिकाणी संपताय. 6 षटकांचा खेळ संपला. 4 गडी बाद 52. आणि ज्यांच्या माध्यमातून आपण म्युझिक ऐकतोय ते आमचे सगळे साऊंड मास्टर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. अत्यंत सुंदर म्युझिक सातत्याने आपण ऐकतोय. विशेष करून चेअर गर्ल्सचा डान्स देखील आपण बघितला. खूप सुंदर त्यांनी देखील आपलं सादरीकरण केलेलं आहे. गेले 4 दिवसांपासून आपलं मनोरंजन करतायत. आणि आमचे हे म्युझिक मास्टर तुम्ही बघताय, त्यांना स्क्रीनवरती उत्तर जवळपास 2:30 वाजलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काम करणं ही निश्चित सोपी गोष्ट नाहीये. दुपारी 4 वाजता इनिंग सुरू होते, दिवसभराचा खेळ सुरू होतो आणि तिथून पुढे 2:30 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 10.5 तास झालेत. आणि सलगपणे काम करणं हे कोणासाठी सोपं नाही. ना अंपायरसाठी, ना कॉमेंटेटरसाठी, ना ऑफिशियल्स, इतर सगळ्या गोष्टींसाठी, अगदी आयोजकांसाठी सुद्धा ही गोष्ट अवघड आहे. सलग 10 तास काम करणं. आता या मॅच मध्ये बरेचसे पोलीस अधिकारी आहेत, त्यांना 24-24 तास ड्युटी करायची सवय आहे की नाही. म्हणून या सगळ्यांसाठी आम्ही मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर प्रेक्षक राजांचे मनापासून स्वागत करतो. खास दर्दी प्रेक्षक या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. काही आमचे लाडके प्रेक्षक अक्षरशः झोपून सामन्याचा आस्वाद घेत आहेत. इथे आमच्या म्युझिशियनला बघू शकता. त्यांच्या समोर त्यांचे सगळे डीजेचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत आणि आधुनिक साधनं वापरून संगीत अतिशय दर्जेदार बनवण्याचा प्रयत्न ऑपरेटर्स कडून होतोय. त्यांचंही मनापासून कौतुक आहे. प्रेक्षकांचं जास्त कौतुक आहे. 2:30 वाजेपर्यंत सामना बघणं हे निश्चित
एखाद्याला त्याची प्रचंड आवड पाहिजे तरच तो बघू शकतो, अन्यथा आवड नसेल तर शक्य होणार नाही. निलेश शिंगवलेसाठी हा चेंडू उंच आकाशामध्ये फाईन लेगला खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेकडे जाईल, डी फाईन लेग वरून थ्रो येईल. 2 धावा निलेश शिंगवलेला इथे मिळतील. षटक क्रमांक 7 मैदानामध्ये सुरू झालेला असताना आपण बघतो या 2 धावा धावफलकावरती. 54 धावा, 54 रन. शिरूरचा हा संघ ज्यांच्या माध्यमातून आलेला आहे, एरो स्पोर्ट्स आणि सागर अप्पा किंग यांच्या माध्यमातून आपल्याला ही टीम या स्पर्धेसाठी प्राप्त झालेली आहे. आमचे मित्र दीपक पिळगावकर सर सुद्धा अजून जागे आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो. झोपा आता. दोन धावा पुन्हा एकदा इथे मिळणार आहे. तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा बघू शकता. या ठिकाणी आमचे मित्र स्कोरर माझ्या शेजारी बाळा शेवाळे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे सगळे टेक्निकल टीम देखील या ठिकाणी आहेत. अगदी रात्री 2:30 वाजेपर्यंत मॅचचा आस्वाद घेणारे सुजित खलाटे बारामतीवरून. या प्रेक्षकांचं कौतुक आहे. वाह, सुंदर फटका आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. संदीप कसबे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इंडियन एअरफोर्स मध्ये गरुड कमांडो या माध्यमातून ते देशाची सेवा करतायत. संदीप कसबे साहेबांचं मनापासून स्वागत. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर सुंदर फटका. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये। आज दिवसभर ज्यांनी या मैदानामध्ये खूप चांगला खेळ केला, ज्यांची टीम खरं तर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करते, खेड संघाचे आयकॉन सतीश पठारे सुद्धा मोबाईलवरती मॅचचा आस्वाद घेत आहेत. लक्ष लावून आहेत. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की ही 2 संघ मैदानामध्ये खेळतायत, परंतु खेड तालुक्याचा संघ आणि त्यांचे पाठीराखे सुद्धा तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय सुद्धा या सामन्याकडे टक लावून बघतायत. या सामन्याचा निकाल, कारण खेड संघासाठी सुद्धा टांगती तलवार आहे. जर हा सामना शिरूर संघ जिंकत असेल तर खेड संघाला संधी मिळू शकते. मात्र पाहायचे आतापर्यंतचा खेळ बघितला तर खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. विशेष म्हणजे या पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी लोणी प्रवारच्या संघाने केली होती. परंतु फलंदाजी करत असताना आपण पाहिलं होतं की 58 धावांचा पाठलाग करत असताना देखील जवळपास 7वं षटक उजाडलं होतं. आणि या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगला स्कोर शिरूर संघाने बनवलेला आहे. 7वं षटक सुरू असताना तब्बल 67 धावा धावफलकावरती आहेत. त्यामुळं या मॅच कडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. या मॅचचा निकाल या स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार आहे. खर तर मी याची मगाशी चर्चा केली होती की 5 संघ 5 मॅच आतापर्यंत संपलेले आहेत आणि 5 संघांनी 5 मॅच जिंकलेल्या आहेत. प्रत्येक संघाने एक मॅच जिंकलेली आहे. शेवटची मॅच आहे आणि शिरूर असा एकमात्र संघ आहे की ज्याला अजून मॅच जिंकता आली नाही. मला वाटतं ही मॅच जर त्यांनी जिंकली तर सगळ्या संघांना समान अवस्थेमध्ये 2-2 गुण मिळतील. परंतु नेट रन रेट हा परवलीचा शब्द राहिलेला आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं नेट रन रेटच्या आधारेच या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये जुन्नर संघाने प्रवेश केलेला आहे. इथे चांगला फटका गणेश शेवाळेकडून 4 धावा.
आता डीजे पटला आपल्याला. डीजे म्युझिक वाजवत असताना त्याला स्वतः म्युझिक जगावं लागतं. तो जर त्याने जर त्या म्युझिक बरोबर स्वतः आस्वाद नाही घेतला, आनंद नाही घेतला किंवा त्याने डान्स केला नाही तर मात्र मग प्रेक्षकांना तेवढी मजा येणार नाही, आहे की नाही. त्यामुळे डीजेनी स्वतः म्युझिक वाजत असताना त्याने स्वतः डान्स केलाच पाहिजे. मी इन्स्टावरती बघत असतो, रील्स वरती बघत असतो, अनेक डीजे खूप चांगला डान्स करतात. चला बघू आपण या मैदानामध्ये पुढे काय होणार आहे. 7व्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू असताना तब्बल 71 धावा धावफलकावरती आहेत. सँटी दाभाडे गोलंदाजी मार्कवर, उजव्या हाताने ओव्हर द विकेट, लोवर फुल टॉस होता खर तर, पूल करण्याचा प्रयत्न मग निलेश इंगवलेचा इथे असफल ठरतोय. फेक अत्यंत वेगवान, 1 धाव इथे अपेक्षित आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 72 धावा, षटक क्रमांक 7वं 8वं मैदानामध्ये येवाना सुरू झालेलं आहे. 8वं षटक सुरू असताना 72 धावा धावफलकावरती. अजून मोठा स्कोअर पाहिजे शिरूरकडं. त्यांना विजयाचं अंतर मात्र खूप मोठं हवंय. आता ते एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन काय आहेत ती मला वाटतंय दुसरा डाव सुरू होत असताना जो अर्ध्यावरती गेला तर तिथून पुढे जरा कॅल्क्युलेशन व्यवस्थित देता येतील. तोपर्यंत मात्र आपण अंदाज फक्त देऊ शकतो. याबरोबरच एक चांगला फटका, चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथं, ओहो विलक्षण थ्रो, काय थ्रो आहे, जबरदस्त थ्रो. किरण शिर्के इज द मॅन. यस, या खेळाडूनं आज प्रभावित केले ऍज अ फील्ड, ऍज अ बॉल. आणि युवा वयामध्ये ही जी गुणवत्ता आहे खरं तर हीच खेळाडूंना खूप पुढे घेऊन जात असते. आज किरण शिर्केने खूप कमालीची कामगिरी केलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील मला वाटलं होतं की तो बॉलर एंडकडे थ्रो टाकेल कारण तिथे त्याला जवळ होतं, परंतु त्याने यष्टीरक्षकाकडे थ्रो दिला. काय थ्रो होता, वाह. थ्रो सुद्धा डोळ्याची पारणं फेडू शकतो हे किरण शिर्केने दाखवून दिलं. याबरोबर सुंदर फटका स्क्वेअर लेगला, षटकार. गणेश शेवाळे इज द मॅन. चक्का चक्का चम चक्का 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 थँक्यू डीजे. एक षटकार येतोय धावफलकावरती. 80 धावा शिरूर संघानं टोलवलेल्या आहेत. थ्रोवरून आठवलं, तुम्हाला माहिती असेल सचिन तेंडुलकरचे 4 आर्म किती मजबूत आहेत आणि तो काय करायचा की थ्रो विलक्षण वेगवान टाकायचा. सचिन तेंडुलकर आपण बघितले क्रिकेटमध्ये थ्रो करताना. एकदा तेंडुलकर काय म्हटलं आपल्या सहकाऱ्यांना की मी या ग्राउंडच्या सीमारेषेपासून थ्रो टाकेल तो त्या सीमारेषेपर्यंत जाईल. आणि हे म्हटलं जाऊ शकत नाही बॉल. बाकीचे खेळाडू म्हटले जाऊ शकत. तेंडुलकर म्हटलं मी टाकणार थ्रो. नो बॉल, यस नो बॉलची घोषणा. पुढचा बॉल फ्री हिट असेल, 1 धावेची अजून वाढ होईल. धावफलकावरती 81 धावा, 81 रन ऑन बोर्ड. आणि पैज लागली मग सगळ्या खेळाडूंची. बाकीचे खेळाडू आणि सचिन तेंडुलकर यांच्यात पैज लागली की सचिन तेंडुलकरने या बाउंड्री पासून समोरच्या बाउंड्री पर्यंत थ्रो टाकायचा. मस्त मजेशीर किस्सा आहे, निश्चित तुमच्याशी शेअर करायला मला आवडेल. मात्र चांगला फटका गणेश शेवाळेचा तिथे एक्स्ट्रा कव्हरला. थ्रो येतोय तो थेट योगेश पवारच्या डोक्यावरून जाईल आणि पुन्हा एकदा इथे मिळतील 3 धावा. 81 पुढे 84 धावा धावफलकावरती. आणि मग पैज लागलेली असताना काय झालं की सगळे खेळाडू उभे होते. तेंडुलकरने असा थोडासा रनअप घेतला आणि जोरात थ्रो टाकणार तर नवजोत सिंग सिद्धू म्हटला नो 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 थांबा, पैज आपली नाही, पैज संपली, पैज नाही. म्हटलं काय झालं तर तो म्हटला की असा पळून येऊन थ्रो नाही टाकायचा, एका जागेवरून टाकायचा थ्रो, मग पैज. तेंडुलकर म्हटला चला जागेवरूनच टाकतो. आणि मग तेंडुलकरने थ्रो केला आणि तो या सीमारेषेपासून तर समोरच्या म्हणजे विकेटच्या पलीकडच्या सीमारेषेकडे त्याने थ्रो टाकला. सक्सेसिव्ह थ्रो टाकला. मात्र त्यांच्यात पैज काय होती हे मला अजून समजलेलं नाहीये. याबरोबर एक चांगला फटका पुन्हा एकदा किरण शिर्के तिथे. ओ हो हो हो, इथे इथे डाव बनवला होता. गणेश शेवाळेला बाद व्हावं लागेल, मात्र स्ट्राईक एंड वरती पोहोचेल तो निलेश इंगवले.
in the mix. रावळी झाली रानादीने रानादीने आरती ओवाळी आराधीने आराधीने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि या षटकामध्ये धावांचा ओघ थोडा जास्त आहे. धावफलकावरती तब्बल 85 धावा, 85 रन ऑन बोर्ड. याबरोबरच इथे आपण बघू शकतो धावफलकावरती आहेत, एका धावेची वाढ होईल. 86 धावा. सॅन्टी दाभाडेचं हे षटक होतं. मला वाटतं या षटकामध्ये देखील काही धावा मिळालेल्या आहेत. तर एक षटकार 15 धावा. या षटकामध्ये 15 धावा निलेश गवलेने खूप छान फलंदाजी केली. गणेश शेवाळेने देखील चांगली साथ दिली. आणि आता नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती तेजस शिवले. ओ हो सॅन्टी दाभाडे कमालीचा गोलंदाज आहे. थँक्यू डीजे. धावफलकावरती 85-86 धावा. विजयासाठी लोणी प्रवरा संघाला 87 धावांची गरज आहे. 87 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 48 बॉल्स. तर बघ, आजच्या दिवसभरातला रात्रीचा खेळ संपायला आता थोडा अवधी शिल्लक आहे. पुढचे 8 षटकं आपल्यासाठी महत्वाचे आहे. परंतु आज दिवसभरामध्ये, आज रात्रीच्या सत्रामध्ये ज्या सगळ्या मंडळींनी आपल्याला सहकार्य केलं, त्यामध्ये आमचे ऑफिशियल अंपायर्स, त्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. tenniscricket.in ची सगळी टीम, कॅमेरामन, टेक्निशियन, सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. स्कोरिंग टीम आपली, या सर्वांचं, म्युझिकल टीम्स, डान्सर टीम, चिअर्स लीडर्स, त्यांचं देखील मनापासून आभार या ठिकाणी आपण व्यक्त करतो. केटरर्स, त्याचबरोबर ग्राउंडचा जो स्टाफ आहे, ज्यांचं अतिशय सुंदर काम आज दिवसभरामध्ये राहिलेलं आहे, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. सुशांत दादा जाधव आणि त्यांची टीम, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करूयात. भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे सगळे अधिकारी, पदाधिकारी आणि त्यांचा सपोर्टिंग स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. खूप चांगलं काम मागच्या 4 दिवसांच्या माध्यमातून आणि त्याही अगोदर स्पर्धेच्या मॅनेजमेंटच्या दृष्टीने त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचे आपण या ठिकाणी मनापासून आज रात्रीच्या सत्रामध्ये आभार व्यक्त करूयात. आमच्या कॉमेंट्री टीमचं देखील मनापासून आभार. सगळे लाईट ऑपरेटर्स यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. सुंदर प्रकाश योजना रात्रीच्या सत्रामध्ये देखील अगदीच आपण पाहतो की दुधाळ फेसाळ प्रकाश आपल्याला बघायला मिळाला. आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विकास कामांचे कल्पक उद्गाते नव्हे तर कार्य सम्राट खासदार, माजी खासदार तथा प्रथम लोकसभा शिरूरचे खासदार, उपनेते शिवसेना महाराष्ट्र राज्य आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील तथा आपले सर्वांचे लाडके दादा यांचं देखील आपण या स्पर्धेच्या या भव्य आयोजनासाठी मनापासून आभार व्यक्त करूयात. चला, एक इनिंग या ठिकाणी संपलेली आहे, दुसरी इनिंग सुरू होणार आहे आणि विशेष म्हणजे विजयासाठी 87 धावांचं लक्ष आहे. 87 रन्स रिक्वायर्ड टू विन. शिरूर संघ इथे जिंकत असेल तर आज अनोखा इतिहास लिहिला जाईल. 6 संघांचा सहभाग, 6 संघांनी एक सामना जिंकला असं म्हटलं जाईल. मात्र प्रत्यक्षात नियतीच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित नाहीये. लोणी प्रवराचा संघ 2 लागोपाठचे विजय संपादन करत या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दिमाखात जाईल की पुन्हा एकदा नेट रन रेटचा वापर करत सुपर 8 चा संघ ठरवला जाईल, हे आपल्याला बघायचंय. पुढची 8 षटकं आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. लोणी प्रवरा संघाकडून 2 सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत आहेत. स्क्रीनवरती यापूर्वी आपण बघितलं, शिरूर संघाचे मालक, एरो स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय लक्ष्मणराव गव्हाणे यांना,
माहिती सेवा समिती शिरूर तालुक्याचे ते तालुकाध्यक्ष आहेत. सामाजिक जाणीवेतून अनेक कामं ते अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून यशस्वी करत असतात आणि स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळाडूंना दर्जेदार साहित्य देखील पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे ते करतात. त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यांची टीम इथं मैदानामध्ये पार्टिसिपेट होते. 86 धावा 8 षटकामध्ये त्यांनी बनवल्यात आणि 87 धावांचं आव्हान त्यांनी समोर ठेवलेलं आहे. सलामीची जोडी योगेश पवार आणि बरोबर सुनील खर्डे. बॉल द्या. पंचांकडे बॉल नाहीये. बॉल्स मैदानामध्ये येतील आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपलाच आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहात. भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयामध्ये जे शिक्षक म्हणून सेवा करतायत, अध्यापनाचं काम करतायत आणि क्रिकेटच्या समालोचनाच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातलेला आहे, ज्यांचा आवाज अनेक चाहत्यांसाठी अनेक खेळाडूंसाठी निश्चित प्रकारे अत्यंत आवडता आहे, अशा आमचे मित्र सन्माननीय अलंकार बानखेले यांचा आवाज आपण ऐकाल. मी विनंती करतो अलंकार यांना, या आपलं स्वागत आहे. हॅलो. धन्यवाद सर. हॅलो. नमस्कार रामराम मंडळी. आपण पाहतोय शिवसेना उपनेते खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा शिवसंग्राम प्रीमियर लीगचा देखणा सोहळा आणि आजच्या दिवसातील तुम्ही पाहता शेवटचा सामना सुरू असताना टार्गेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ठेवले गेले. सत्याऐंशी धावसंख्येचं जे टार्गेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला योगेश पवार ऑन स्ट्राइक. यावेळेस स्लोवर वन डिलिव्हरी तुम्ही पाहताय. आयकॉन भूषण गोळे मॅन फ्रॉम साताऱ्याचा असलेला हा टेनिस क्रिकेटचा वेगवान गोलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय अहमदनगर जिल्ह्यातील असलेली ताकद जी मैदानाच्या आतमध्ये आहे, योगेश पवार. राहुरीचे हे दोनही खेळाडू आज पाहायच्या मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. एका बाजूला टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूला आपण पाहतो सुनील खर्डे दुसऱ्या बाजूला आहे, तर एका बाजूला भूषण गोळे जो तुम्हाला आयकॉनच्या भूमिकेत गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळणार आहे. कृष्णा सातपुते आज पाहत आहे टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर, टेनिस क्रिकेटचा डॉन यश त्यांच्या मागे आहे. दोन्ही बाजूला ताकदवर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यावेळेस समोरच्या बाजूला योगेश पवारच्या बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळतोय. मिळतील 4 धावा. इथं तुम्ही पाहताय राजू सर कळवतायत नो चेंडू आहे. पुढील चेंडूवरती असेल योगेश पवारला तोफा फ्री हिट बॉल जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. भूषण गोळे साताऱ्याचा असलेला सीताराम नो बॉलचा चेंडू आता पाहायचा आहे. फ्री हिट असेल. हो 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 वेगावरती स्वार. इथं चांगला चेंडू ब्लॉक होल मारा होता. इथं आपण पाहतोय योगेशला हा चेंडू समजू शकला नाही. ताकदवर खेळ करावा लागेल कारण की एक मोठा आव्हान मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला तुम्ही पाहिलं एरो स्पोर्ट क्लब सागरप्पा किंग 11 शिरूर तालुका आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहेत राहुरी विधानसभा हा संघ तुम्ही पाहताय. साई छत्रपती हॉटेल साई छत्रपती राहुरी विधानसभा
हा संघ तुम्हाला दुसऱ्या बाजूला देखील पाहायला मिळणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भूषण गोळेची गोलंदाजी आपण अनुभवतोय. योगेश पवारचा ब्लास्ट तुम्ही पाहिला, त्याने एक चौकार आतापर्यंत वसूल केला आहे. हो यावेळेस देखील ब्लॉक मारा. इथं पा कमबॅक दाखवलं. भूषण गोळेची ही स्ट्रेंथ आहे. यॉर्कर लेंथ वरती तो गोलंदाजी करतोय. यॉर्कर किंग तो इथं साबित होताना पाहायला मिळतोय. चांगली लाईन अँड लेंथ गोलंदाजी पाहायला मिळतोय. वेग देखील आहे. चांगलं बॉडी बॅलन्स त्याचा गोलंदाजीच्या मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतोय. अचूक नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय डावखुऱ्याचा बाहुबली आता मैदानाच्या आतमध्ये सुनील खर्डे या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व दाखवेल का पाहावं लागेल. आयकॉन टू आयकॉन सामना. सॉरी माफ करा, सेंटी दाभाडे एका मला बाजूला वाटतं आयकॉन आहे आणि दुसऱ्या बाजूला दादाभाई शेख हे आयकॉन, ऋषी घोडके आयकॉन आहे एका बाजूला आणि दादाभाई शेख हे दोन आयकॉन संघामध्ये आहे. कारण की दोन्ही जर पाहिले गेले राहुरी विधानसभेतील आपण पाहतोय सर्व खेळाडू आहेत आणि तुम्ही पाहताय आज आपल्या तालुक्यासाठी आपल्या गावासाठी कशा प्रकारचं क्रिकेट सुनील खर्डेकडनं खेळलं जाईल हे देखील पाहावं लागणार आहे. गोलंदाज तयार. भूषण पुन्हा एकदा. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न होता. इथं देखील यॉर्कर चेंडू. वा काय गोलंदाजी केली. या षटकात 3 ते 4 चेंडू यॉर्कर येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं जाईल. पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा ज्या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल. गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायचं कोणाला आता पाचारण केलं जाईल. तर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावरती हिलेंडच्या बाजूनं गोलंदाज सज्ज होतोय. तेजस शिवले शिरूर तालुक्याला मिळालेला हा युवा सितारा आहे. ज्यानं चांगल्या कमीत कमी वयामध्ये प्रभावित केलं. पहिल्या दिवसापासून त्यानं या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी दाखवली. आज त्याची गोलंदाजी संघासाठी निर्णायक असेल का. कारण की आज मोक्याचा क्षण आहे, सुवर्ण क्षण आहे, डोअर डायचा क्षण देखील म्हणावं लागणार आहे. जिंकले तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये आज तुमचं वर्चस्व दाखवता येईल. इथं पराभूत होत असेल तर तुम्हाला स्पर्धेला कदाचित इथं बाय बाय देखील करावं लागू शकतो. कारण की ह्या कॉलबॅकच्या लढती आहे. इथं तुम्हाला ताकदवर खेळ आणि एक माइंड गेम आज तुम्हाला मैदानावरती दाखवावं लागेल. तेजस शिवले गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय. समोरच्या बाजूला योगेश पवार एक चौकार त्याने खेळलाय. 6 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या षटकात 6 आल्या. टार्गेट तुम्ही पाहताय 87 धावसंख्येचं जे मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार. तेजस हिलेंडच्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. यावेळेस आडवा बाटणं. क्षेत्ररक्षक नाही तिथे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. मला थोडी विश्रांती घेऊन द्या. लावतो बरोबर तुमचा कार्यक्रम मी. थँक्यू राणे ब्रदर्सचा झंझावती डीजे ऑपरेटिंग तुम्ही पाहताय. सर्वांची मन जिंकलीत. राणे ब्रदर्सनं इथं कौतुक करेल सर्व डीजे ऑपरेटरचं. गोलंदाज तयार. तेजस शिवलेवरती चढवला हल्ला. तुम्ही पाहताय एका बाजूनं योगेश पवारचा ब्लास्ट. हा चेंडू देखील पॉइंटला ढकलायचा आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चांगलं चेंडू त्या ठिकाणी अडवताना पाहायला मिळतो. एक सिंगल आपण पाहतो मैदानावरती घेतली जाईल. हलक्या हातानं गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न इथे योगेशने केला. तुम्ही पाहताय एक सिंगल मैदानावरती येते. कृष्णा सातपुते आपण पाहतोय महाराष्ट्र नव्हे तर 7 समुद्र पार गेलेला हा टेनिस विश्वाला मिळाला कोहिनूर हिरा. ब्रँड अँबॅसिडर ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते आज लांडेवाडी स्टेडियम मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय भूषण गोळेनं पहिल्या षटकामध्ये यॉर्कर काय असतात ते आज प्रेक्षकांना दाखवले. 4 यॉर्कर त्याने एका षटकात टाकले. याआधी तुम्ही पाहिलं तर दुसऱ्या बाजूनं फलंदाज आज योगेश पवारची बॅट इथं तुम्हाला बोलताना पाहायला मिळते. सुनील खर्डे शांत आहे. पाहायचंय हो इथं स्वतःवरती नाराज असेल कारण की लोअर फुलटॉस होता. बॅट आणि बॉलचा संपर्क इथं होता राहिलाय असं म्हणावं लागेल.
धावफलकावरती षटक क्रमांक 2 चालू आहे. स्कोर कार्ड वरती 11 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. 87 धावांचा पाठलाग चालू असताना आतापर्यंत 11 धावा आहेत. तेजस अय्यर, हो हो युवा सितारा काय चेंडूला फिरवतोय. गर 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 तुम्ही पाहताय इथं फलंदाजाला चेंडू समजू शकत नाहीये. यारी देखील म्हणलं होतं शिरूर तालुक्याला मिळालेला हा युवा सितारा खरं गोलंदाजीमध्ये या स्पर्धेमध्ये चांगलं वर्चस्व दाखवतोय. भूषणनं पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिल्या. त्यानंतर तेजसकडे विश्वास दाखवला. त्यानं देखील चांगली गोलंदाजी सुरू केली. आतापर्यंत त्यानं 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. गोलंदाज तयार. समोरच्या बाजूला बाहुबली सुनील खर्डे खेळेल का बिग हिट. ओ इथं देखील चेंडू डॉट. अफलातून गोलंदाजीचा नजराना तो मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. सुनील खर्डेसाठी हे मला वाटते लागोपाठचे 2 ते 3 चेंडू त्यांना लागोपाठचे डॉट टाकताना पाहायला मिळतोय. आणि सुनील खर्डे खेळलाय लागोपाठचे 5 चेंडू डॉट आतापर्यंत. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न. इथं लागोपाठचा 6वा डॉट सुनील खेळलाय असं म्हणावं लागेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 संपली. धावफलकावरती धावा लागल्या 11 धावा. पहिल्या षटकात देखील 2 चेंडू डॉट झाला होता. या षटकात थोडेसे 3 ते 4 चेंडू लागोपाठ तो डॉट झाला आणि इथं संघाला थोडीशी अडचण निर्माण होणार आहे. 36 चेंडू शिल्लक, 76 धावेंची गरज असणार आहे. 36 चेंडू आणि 76. सामना जर पाहिला गेला थोडासा मोठा आहे. बॅटिंग करणार टीम साठी हॉटेल साई छत्रपती लोणी प्रवरा राहुरी विधानसभा संघाचे ओनर आहे. टीम मालक आहे श्री गणपत शेठ भोसले यांच्या मालकीत असलेला संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणार टीम पाहताय. तर दुसऱ्या बाजूला एरो स्पोर्ट क्लब सागरप्पा किंग 11 शिरूर तालुका संघ मालक आहेत सागरप्पा दंडवते आणि श्री लक्ष्मण दादा गावाने स्थायी सेवा समिती अध्यक्ष पुणे जिल्हा यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहे. दोन्ही संघ मालकांचं स्वागत. यावेळेस विकेट करायचा आहे. तुम्ही पाहता चेंडूवर मिडल झाला नाही. सिंगल घेतली. दुसरा प्रयत्न होणार का? नकार. मैदानाच्या आतमध्ये आला. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. सिंगल आली. सिंगल वरती संपुष्ट राहावं लागेल. एका धावेनं आपल्या संघाचा गाडा ही जोडी पुढे ढकलताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. थोडं दुसऱ्या बाजूला योगेश पवार दाखवतोय ज्याच्या बॅटबंद 2 चौकार आले. तर आता बाहुबली सुनील खर्डेवरती दुसऱ्या बाजूला आता वेळ आली असेल धावा बनवण्याची. चला वेळ घेऊ नका ताबडतोब. चला काही चेंज असेल तर पटकन या विनंती आहे. शांत वातावरण करणारा सामना. बरोबर 2:50 झाले. 3 वाजत आलेत. दिवस क्रमांक आपण पाहतोय 5वा देखील चालू झाला असं म्हणावं लागेल कारण की 6 तारीख चालू झाली. कॉलबॅकचा ठराव 5 तारखेला 4थ्या दिवशी होता. 3 वाजत आलेत. सर्व आयोजक कमिटी चांगले सहकार्य करतायत. स्कोरर असतील, पंच असतील, समालोचक असतील, संपूर्ण आमचा खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील स्पोर्ट फाउंडेशनचा संपूर्ण मित्रपरिवार असेल, शिवसंग्राम प्रीमियर लीगची सर्व आयोजक कमिटी असेल ज्यांच्या माध्यमातून खरं तर मोलाचं सहकार्य आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नाही परंतु सगळ्यांचा आभार व्यक्त करेल. फुल टॉस चेंडू तुम्ही भाता मैदानाच्या आतमध्ये जेल तर टिपलाय परंतु पंचांची काहीशी बातचीत चालू आहे. पंचांची आपण पाहतोय काहीशी बातचीत या ठिकाणी पाहायला मिळतीये. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय काहीसा मदत मागण्याचं आपण पाहतोय काम या ठिकाणी होत आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. बीमर आहे की नाही या विषयावरती ही नक्कीच चर्चा असेल. जाऊया तोपर्यंत आपण सामन्याकडे. आतापर्यंत याआधी पाहिलं होत्या धावा होत्या 12
आणि या चेंडूवरती आपण पाहतोय एक तर पळून पूर्ण झाली होती, झेल देखील झालाय, परंतु इथे जर कदाचित नो बॉल असेल तर नो +1 मिळणार आहे आणि इथं पंचांचा इशारा आला नो बॉल. बीमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट. योगेश पवारला पुन्हा एकदा तोपा. याआधी देखील ज्यावेळेला भूषणनं नो चेंडू टाकला होता त्यावेळेला देखील योगेश पवार समोर सामना करत होता. इथं पुन्हा योगेश पवारला हा फ्री हिटचा चेंडू आलाय. सिंगल धाव आपण पाहिलं घेतली गेली होती. भीमर चेंडूचा सामना आता योगेश दुसरा मला सुनील खर्डे करताना तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश रिटर्न क्रीज वरती जाईल कारण की एक सिंगल धाव आपण पाहिलं होतं भीमर वरती घेतली गेली. 2 धावा मिळणार आहे. ती एक सिंगल नाही का? ओके, म्हणजे नो बॉलची 1 धाव असणार आहे. डाव्या मैदानावरती फ्री हिट बॉल. हा चेंडू फ्री हिटचा. इथं देखील संपर्क नाही. सुनील नाराज झाला स्वतःवरती. तुम्ही पाहताय इथं देखील चेंडू बॅट वरती नाही. कशा प्रकारचं कामकाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजीच्या मार्गावरती आपण जाऊया. गोलंदाज आहे भूषण गोळे, मॅन फ्रॉम सातारा एक्सप्रेस. तुम्ही गोलंदाजीच्या मार्गावरती पाहताय. अफलातून गोलंदाजी भूषणची राहिली. जरी चेंडू अतिरिक्त येत आहेत परंतु डॉट देखील येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस आखूट टप्पाचा बॉल. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक राहील दूरवरती. इथं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय थोडस मिस टाइम 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाला. कॉल दिला नाही आणि चौकार आहे. आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, शंकराला माझ्या, देवाला माझ्या. कदाचित भैया खर्डे हा चेंडू अडू शकला असता. समोरच्या क्षेत्ररक्षकाने कॉल दिला नाही. त्याला वेळ होता तितका चेंडू आत ढकलण्यामध्ये, परंतु इथं 2 खेळाडूंमध्ये मिस टाइम पाहायला मिळतोय. थोडासा कॉल दिला नाही, चौकार आला. इथं तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. चौकारानं आपण पाहतोय संघाचा स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. 17 वरती धावफलक जाताना पाहायला मिळते. 17 या सामन्यामध्ये 2 संघांसाठी आहे खतरा असं देखील म्हणावं लागणार आहे. 87चा पाठलाग चालू आहे. अजून आपण पाहतोय जवळजवळ 70 धावसंख्येची गरज आहे. सामना आपण पाहतोय हळूहळू बदलताना पाहायला मिळतोय. शेवटचे 33 चेंडू शिल्लक. 70 धाव्यांची गरज आहे. 33 चेंडू 70. कशा प्रकारचं कामकाज करेल इथं आता पाहतोय. बराच वेळानंतर सुनीलची बॅट आता दुसऱ्या बाजूने देखील बोलू लागली. चौकार वसूल केला. हो इथं देखील आपण पाहतोय चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शरीराचा भेदक मारा होता. कृष्णाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. कृष्णाला कदाचित वाटलं तिथं झेल असावा, परंतु आपण पाहतोय थोडासा वरती चेंडू अंगाचा वेध घेताना म्हणजे शरीराचा वेध घेताना जो पाहायला मिळतोय. कित्येक मैदानं गाजवणारे आज टेनिस क्रिकेटचे स्टार खेळाडू तुम्ही आपल्या या लांडेवाडी स्टेडियम मध्ये पाहताय. चांगली बॅटिंग आज योगेश पवार एका बाजून दाखवतात तर गोलंदाजी देखील भूषणची तितकीच ताकदवर आहे. यॉर्कर किंग भूषण गोळे अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जरी चौकार येत असेल, सिंगल धाव येत असतील, परंतु दुसऱ्या बाजूने डॉट चेंडू देखील चालू आहे हे देखील विसरून जमणार नाही. काय कामकाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. शांत खेळ झालाय असं म्हणावं लागेल. 87चा पाठलाग चालू असताना तुम्ही पाहताय दुसऱ्या बाजूला हॉटेल साई छत्रपती लोणी प्रवरा राहुरी विधानसभा संघ दुसऱ्या बाजूने थोडेसे अडकळत आहेत. यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल दिला. इथं सुनील खर्डेचा ब्लास्ट. बिग षटकार. मेरी बाइको ने किया बदनाम, नहीं तो मार्केट में था मेरा नाम. मेरी बाइको ने किया बदनाम, नहीं तो मार्केट में था मेरा नाम.
थँक्यू डीजे, थँक्यू. तुम्ही पाहता इथं ज्या चेंडूच्या शोधात होता सुनील खर्डे, तो चेंडू त्याला मिळाला जो त्याचा ट्रेडमार्क शॉट आहे आणि तो त्यांना इथं आता प्रेक्षकांना दाखवला. चांगला चेंडू सजवला, बॅटिंग टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला, तिथं षटकार वसूल झाला. सामना आला 30 चेंडू 64 धावींची गरज. सामना बदलतोय. उर्वरित पाच षटकं आता शिल्लक राहिले. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजून 5 षटकं मैदानामध्ये टाकणं बाकी आहे. कुणाकडे कामगिरी दिली जाईल पुन्हा एकदा तुम्ही पाहताय तेजस शिवले युवा सिताऱ्याकडे आपण पाहतोय चेंडू संपवला गेलाय. दोनही गोलंदाज तुम्ही पाहिलं आतापर्यंत 2 षटकं भूषण गोयन टाकलं. त्याने देखील आतापर्यंत आपण पाहिलं 15 ते 20 धावा तो देखील खर्च करताना पाहायला मिळाला. तर तेजस शिवले देखील चांगली गोलंदाजी करतोय. समोर योगेश आहे. रिवर्सचा प्रयत्न इथं बॅड कॉल. धोक्याची घंटा वाजणार का? इथं दोनही बाजूने चूक होताना पाहायला मिळाली. इथं डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला नाही कारण की तुम्ही पाहताय बॅकअपला क्षेत्ररक्षक नव्हता. चांगलं क्षेत्ररक्षण भैया खर्डेकडनं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यानं पाहिलं माग बॅकअपला खेळाडू नव्हता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय आणि सुनील कडनं देखील कॉल चुकला होता. हो बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा पंचांचा आहे. इथं सतीश भारतीय सरांचा इशारा आला, चेंडू खराब, वाईडची घोषणा मैदानावरती आहे. जसं जसं वातावरण थंड होईल तसं फलंदाजांना देखील थोडस अडचणी येऊ शकतात कारण की ज्यावेळेला उन्हाचा तडाखा असतो त्यावेळेला थोडीशी बॉडी गरम असते. त्यानंतर जरा थोडंसं आपण पाहतोय फटके खेळण्यामध्ये खेळाडू माहिर होत असतात. परंतु जसं जसं वातावरण थंड पडेल तशी तशी बॅटिंग देखील कमी पडताना तुम्हाला पाहायला मिळणार. हे आपण क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहत आलोय. थोडंसं आता तुम्हाला या मैदानावरती दव देखील पडताना पाहायला मिळेल. थंड वातावरण झालंय. सकाळचे 3 वाजलेत. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न. योगेश पवार इथं मिस टाइम स्ट्रोक, झेल झाला, विकेटचं पतन. योगेश पवार एक चांगला आवाज या स्पर्धेसाठी ज्यांचा आपण पाहतोय कौतुक करावं लागेल. चांगला सर्वांचं मनोरंजन ते करतायत. चांगली मेजवानी त्यांच्याकडनं आहे. 10व्या मैदानावरती आपण पाहतोय मोठी विकेट आली. योगेश पवार सेट फलंदाज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विकी मुंडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. राहुरी फॅक्टरी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये पेशानं तो इंजिनियर आहे. धनकवली तर तो काम करतो. राहुरी फॅक्टरी हे त्याचं मूळ गाव आहे. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये तो आता दाखल झालाय. विकी मुंडे आता मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचा खेळ करणार आहे. फटके आहेत विकी मुंडेकडे देखील. या आधीचा जर 2 वर्ष आधीचा काळ तुम्ही पाहिला तर या खेळाडूला आयकॉन म्हणून देखील मोठी मागणी होती. त्यानंतर तो थोडासा आपण पाहतोय कामानिमित्त पुणे या ठिकाणी असतो. त्यानंतर थोडासा क्रिकेटकडे कमी पाहतो. परंतु ज्या वेळेला त्याला वेळ मिळत असतो त्यावेळेला तो मैदानावरती दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळाला. आज देखील तो लांडेवाडी स्टेडियम मध्ये आहे. आज त्याचे अनोखे फटके पाहायला मिळतील का? हा चेंडू हलक्यातनं ड्राईव्ह केला, सन्मान केला चेंडूचा. डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. वा क्षेत्ररक्षण ला जवाब. त्याची चपळाई. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण कदाचित मला वाटतं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पळत गेला असावा. तिथं थोडंसं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय चांगलं होताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं चालू आहे. धावफलकावरती 26 धावा. तेजस शिवले इथं मोठी विकेट घेताना पाहायला मिळाला. योगेशला बाद केलं. अजून दुसऱ्या बाला सुनील खर्डे मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू देखील हातल्या तरपा. निलेश शिंगवले चेंडूचा पाठमारा करतोय. इथं चेंडू निसटला. बॅकअप सुंदर मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल दुहेरी धाव्यांवरती देखील मोठा भर दिला जातोय. 87चा पाठलाग करत असताना स्कोर कार्ड आतापर्यंत आले तुम्ही पाहताय 27 वरती धावफलक येताना पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग करावं लागेल सुनील खर्डेला. एक चांगली मॅच विनिंग पारी खेळावं लागेल. तर तेजस शिवलेला आपल्या गोलंदाजीची धार आज संघासाठी दाखवावी लागेल. दोन्ही बाजूनं सामना रंगणार यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. ज्या पर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय
विकेट्स देखील अजून शिल्लक आहेत. एक विकेट आतापर्यंत तुम्ही पाहताय हॉटेल साई छत्रपती संघाने गमावली आहे. तर दुसऱ्या बाजूला अजून निर्णायक गोलंदाज दुसऱ्या बाजूला एरोस्पोर्ट सागरा पकिंग 11 संघाकडे देखील आहेत. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार यात मात्र शंका नसेल. जाऊया पुन्हा एकदा तेजस शेवले तयार. हा चेंडू स्क्वेअर कट केलाय. तिथं क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगानं भूषण चेंडूच्या पाठमोरा करताना पाहायला मिळतोय. तिथं दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे. 2 धावा ज्या आपण पाहतोय पळून आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहताय. आंबेगाव तालुक्यामध्ये असलेली फ्लड लाईटची ही मोठी स्पर्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजून एक चेंडू शिल्लक आहे या चौथ्या षटकातला. चौथं षटक आपण पाहतोय. अजून एक चेंडू जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. तेजस तयार. हो इथं स्लो वर 1 चेंडू होता. पडता आला नाही. तुम्ही पाहता वाऱ्याच्या वेगानं बॅट फिरवली. षटक क्रमांक 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या. 29 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले मैदानाच्या आतमध्ये 24 आणि बनवायच्या त्या 58 धावा. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. ड्रिंक्स ब्रेक समाप्त होतोय. 5 4 3 2 1. लेट्स प्ले शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022. शेवटचे आजच्या दिवसातील 4 षटक शिल्लक राहिले. 24 चेंडू 58 धावींची गरज. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 24 चेंडू 58. तर तुम्ही पाहताय विखी मुंडे आता थोडासा इथं बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा करताना पाहायला मिळतोय. कोणता गोलंदाज असेल या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता गोलंदाजी करेल पाहावं लागेल. वैभवकडे आपण पाहतोय चेंडू सोपवला गेलाय जो गोलंदाजीच्या मार्कवरती असणार आहे. सर 1 मिनिट थांबा. एक मिनिटाचा वेळ तुमचा घेईल. सुशांत दादा कुठे आहेत? माईक संपर्क करा. कोणी फक्त कॅप्टन फक्त दादाशी चर्चा करतील. दोन्ही कॅप्टन चला फक्त, बाकी कोणी येणार नाही जवळ, फक्त कॅप्टन. कॅप्टन चला ताबडतोब कॅप्टन.
राजू सर, संतोष सरांचं काय चर्चा पहा. जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय पुन्हा एकदा सामन्याला होईल सुरुवात. सामन्याला पुन्हा एकदा आपण पाहतो सुरुवात होतीये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5वं चालू होतंय. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय कुणाला आमंत्रित केलं जाईल. निलेश इंगवले जातेगावचा टायगर तुम्हाला आता गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. शिरूर तालुक्यातील जातेगावला बिलॉंग करतो. पाहायचे आज संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहे. तर समोरच्या बाजूला विखी मुंडे टेनिस क्रिकेटचा हा ब्लास्ट तुम्हाला समोरच्या बाजूला देखील पाहायला मिळणार आहे. काय कामगिरी विक्कीच्या संघासाठी असेल पाहायचंय. इथं सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. चांगले बॅट्समन आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला देखील आहे हॉटेल साई छत्रपती लोणी प्रवरा राहुरी विधानसभा या संघामध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील तितकेच ताकदवर आहे. इथं देखील चेंडू हवे झेलचा प्रयत्न. इथं सूर मारत झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. थोडासा फसला. एफर्ट मात्र लाजवाब. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. प्रयत्न चांगले केले. संघासाठी आपण पाहतोय थोडासा संघर्ष पाहायला मिळाला. धावफलक देखील आपण पाहतोय 2ने पुढे सरकेल. स्कोर कार्ड वाढलं. 31 धावा. 31 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस इथं देखील आपण पाहतोय निलेश इंगवलेचा हा चेंडू चांगला आहे. आधी देखील बराच वेळ चेंडू आपण पाहिला उंची काढताना पाहायला मिळाला. सामना आता रंगतदार स्थितीमध्ये येत चाललाय कारण की आता उर्वरित डेथ ओव्हर शिल्लक राहिलेत आणि सामना जवळ येताना पाहायला मिळतो. या 87 धावांचा पाठलाग आज राहुरी संघ करेल का. हा दुसऱ्या बाजूला शिरूर तालुका हा पाठलाग रोकेल का पाहावं लागेल. हा चेंडू इथं देखील स्क्वेअर कट करायचा. डिरेक्ट हिटचा प्रयत्न इथं बार बचावला.
थोडस हलक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता, इथं फसला असता विकी मुंडेचा, तो इथं नशिबाची साथ आहे. दुसऱ्या बाजूला सुनील खर्डेने आता रंग बदलले, तो थोडासा शांत होता. ही वादळापूर्वीची शांतता होती की काय, आता वादळ गारजायला सुरुवात झाली आहे, कारण की त्याच्या बॅटमध्ये एक चौकार, एक षटकार आला, त्यानंतर त्याला आता स्ट्राईक पुन्हा एकदा मिळताना पाहायला मिळते. सामना आहे निलेश इंगवले टू सुनील खर्डे. निलेश तयार. यावेळेस बिगिटचा प्रयत्न, इथं देखील फटका बसलाय, चेंडू हवेत, झेल सोडला, कॅच ड्रॉप, सुनील खर्डेला जीवदान. इथं आता सर्वांनी डोक्याला हात लावलेत. ही कॅच नाही, ही अर्धी मॅच आहे मित्रांनो. सुनील खर्डेचं जीवदान येणाऱ्या काळामध्ये आता पाहायचंय कशा प्रकारचं साबित होणार आहे. या चुका, दबाव तुम्ही पाहताय, प्रेशरचा सामना आहे, महत्वपूर्ण सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. त्या मोक्याच्या क्षणी झेल सुटलाय, कमबॅक करावं लागेल. आता गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहताय, गोलंदाजानं चांगलं तुम्ही पाहताय कमबॅक केलं होतं. इथं क्षेत्ररक्षणाची साथ तुम्हाला पाहायला मिळाली नाही आणि झेल देखील ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. शांत वातावरण झालं, भयानक शांतता पसरली. निलेश तयार. यावेळेस देखील आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक येत आहे, सिंगल धाव घेतली, दुसरीला प्रयत्न, तू मी गडबड पाहायला मिळते. इथं फेकी देखील अस्ताव्यस्त आहे. इतकी चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांना, टीम कडनं. तुम्ही पाहताय इथं मोक्याचा क्षण आहे, सुवर्ण क्षण आहे, डू ऑर डायचा क्षण देखील म्हणावं लागेल तुम्हाला. इथं फक्त आता डोकं शांत ठेवून मैदानावरती कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. इथं तुम्ही पाहता बॅकअप जर गणेश शेवाळेनं दाखवलं नसतं ना, तर कदाचित हा नशिबाचा चौकार देखील पाहायला मिळाला असता. हो, यावेळेस इथं पॅडल स्वीप, क्षेत्ररक्षक भूषण गोळे चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव घेतली, एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे गेलं. स्कोर कार्ड वरती 37 धावा ज्या लागताना पाहायला मिळतात. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड जे आतापर्यंत आपण पाहतोय. शांत वातावरण करणारा सामना, 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 37, शेवटचे चेंडू शिल्लक राहिले मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चेंडू शिल्लक आहे, बरोबर ना? एक चेंडू डॉट आहे, बरोबर. 18 चेंडू शिल्लक राहिले आणि बनवायच्या 50 धावा. अठरा चेंडू 50 धाव्यांची गरज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सामना कुठून कुठे आला, जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, रंगतदार स्थितीमध्ये सामना तुम्हाला येताना पाहायला मिळतोय. चला 12 पर्यंत ताबडतोब पाणी हवंय. खेळाडूला थोडंसं आपण पाहतोय थकावट जाणवते. थकावट जाणवली तर पंचांना कळवा. फक्त कोणी रिस्क घेऊ नका, क्रिकेट आहे, थकावट जाणवणार यात मात्र शंका नाही. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये
5 षटकांचा खेळ संपला. 37 धावा. शेवटच्या आपण पाहतोय चेंडू शिल्लक राहिले 18 आणि बनवायच्यात 50 धावा. यानंतर ऐकूया रामदास सर यांना. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. शेवटच्या 18 चेंडू बनवायच्यात 50 धावा. आता इथं सुनील खरडेला रंग बदलावे लागतील. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब नहीं चलेगा इक्का दुक्का, लगा ना होगा सिर्फ चौकावर छक्का. गोलंदाज झालाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. हिल एंडच्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज आहे. राहुल गिरी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतो आहे. राहुल गिरी उर्फ मलिंगा या नावाने प्रसिद्ध आहे. तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणि इथं काय घडलंय? नो बॉल, बिमर आणि त्यावरती धावा किती आल्यात? ओ, चौकार आलाय. बिमर नो बॉल आणि त्यावरती आलेला चौकार आहे. थँक्यू डीजे. नो बॉल आणि त्यावरती बाईकच्या आलेल्या ह्या 4 धावा आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. सुनील खरडेला एक संधी आहे आणि इथं फ्री हिटचा चेंडू आहे. नक्कीच फाईन क्षेत्रामध्ये खेळला जातो. घेतलेली वेगवान सिंगल. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. सुनील खरडेच्या बॅटमधनं चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय खणखणी चौकार. 4 धावा. राहुल गिरी पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस इथं चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. निर्धाव आलाय. कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल गिरी. पहिला चेंडू बिमर आणि त्यावरती बाई चालेला चौकार. तदनंतरच्या फ्रीडच्या चेंडूवरती आलेला चौकार तुम्ही पाहिलाय. तिथं त्यानं अक्षरशः 1 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या. तदनंतर मात्र पुढचा चेंडू त्यानं सुनील खरडेला डॉट टाकलेला आहे. आणि इथं कदाचित गोलंदाज बंद केला जाईल. नाहीये, सॉरी. हा, धन्यवाद. 2 नो बॉल आलेत. बिमर चेंडू इथं टाकला गेलाय. हा, ओके. नक्कीच संतोष सरांनी देखील कळवलंय की बिमर चेंडू जर असं पंचांना वाटलं चला सामना चालू करा, विनंती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय. आंतरराष्ट्रीय रग्बी प्लेयर पप्पू तोडकर गोलंदाजी मार्कवरती येतो आहे. ज्यानं अक्षरशः फलंदाज समोरच्या संघाचे गोलंदाज कित्येक वेळा पप्पू तोडकरनं तोडलेले आहेत. ते आता पप्पू तोडकरला इथे गोलंदाजीची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. आणि फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे महेश मुंडे अर्थात विकी मुंडे मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटची संधी आहे आणि या दरम्यान फ्री हिटचा चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत झेल झालाय, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. आणि पुन्हा एकदा थर्ड पंचांकडे निर्णय. हाही चेंडू बिमर आहे की नाही त्यासाठी निर्णय सोपवलेला आहे.
थर्ड पंचाकडे निर्णय आहेत. संतोष भालेराव सर तुम्ही पाहताय थर्ड पंचाच्या भूमिकेत कामकाज करतायत. हाही चेंडू नो आहे की नाही हे मात्र पाहावं लागेल. डिसिजन मात्र पेंडिंग आहे. नो बॉल नाहीये. लिगल डिलिव्हरी आहे. फुलटॉस चेंडू तिथं मात्र विकी मुंडेला फायदा उठवता आला नाही. धाव संख्या वाढली. स्कोर कार्ड बऱ्याच वेळानंतर आता पुढे जाताना पाहायला मिळते. धबलकावरती तब्बल 49 धावा धबलकावरती आहे. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 49 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. 49 धावा धबलकावरती आहेत. वाईट बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक लांबलेलं महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण या अगोदर राहुल गिरेला तुम्ही पाहिले त्याने 2 तिथं बिमर टाकले गेले. तदनंतर पप्पू तोडकर आला. इथे देखील एक वाईट बॉल पाहायला मिळाला. 50 धावा अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळतंय. या दरम्यान इथं फटका फसलाय. झेल झालाय. ओ इथं झेल दिसताना पाहायला मिळतोय. तेजस शिवलेकडनं झालेली चूक आहे आणि या इनिंग मध्ये सुनील खर्डेला कदाचित मिळालेले तिसरं जीवनदान आहे. तेजस शिवलेकडनं झालेली चुकी आहे. कदाचित आजचा दिवस सुनील खर्डेचा नाही. सुनील खर्डेला मिळाले जीवनदान. पुन्हा एकदा सज्ज होते पप्पू तोडकर गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक वरती महेश मुंडे विकी मुंडे. या दरम्यान चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचतं. एक सिंगल आली. धावसंख्या 1ने वाढली जाईल. जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय धावफलकावरती नजर टाकली तर तब्बल 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावा स्कोर कार्डवरती आहेत. यावेळेस इथं सुनील खर्डे विकेट करायचा प्रयत्न केला जाईल. इथं मात्र चेंडू बॅटवरती येत नाही. एक सिंगल फेक येते तोपर्यंत घेतल्या जात आहेत. तब्बल 2 धावा. 2 धावा धबलकावरती आल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6 कंप्लीट होते. 6 षटकांचा खेळ संपला गेलाय. धबलकावरती 54 धावा. 87चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि धबलकावर तुम्ही पाहताय 54 धावा धबलकावरती. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. 12 चेंडू आणि 33 धावा संख्येची गरज. एक महागडं षटक तर म्हणता येईल. लांबलेलं षटक देखील पाहायला मिळालं. 9 चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत टाकले गेले. आमचे अनिकेत इंगे सर देखील आता कॅमेरा ऑपरेटरच्या शेजारी आहेत. बसून ते तिकडे आणि आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सरच्या स्वागत आहे. पहिल्या दिवसापासून दर्जेदार कामकाज त्यांचं राहिलेलं आहे. आमचे योगेश वाणी आहेत. संकेत शेट्टे आहेत. किरण चव्हाण आहे. या सर्वांचं मी तेजस थोरात भक्ती आहेत. सूरज अभि विशाल बरेचसे आमचे जे टायगरचे सर्व खेळाडू आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा शिवसंग्राम प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं सरशा स्वागत. हा त्या व्यक्तीबद्दल तर काय बोलू शकत नाही. सर्व या स्पर्धेचे नक्कीच मुख्य आयोजक आहेत सुशांत दादा जाधव, द ग्रेट आंबेगाव टायगर. आणि खास मुंबईवरनं या ठिकाणी दाखल झालेत. लेदरचे फार मोठे खेळाडू आहे. परंतु टेनिस क्रिकेटचे वेळ त्यांना आज मात्र या मैदानावरती घेऊन आलंय. आणि या दरम्यान विकी मुंडेच्या बॅटमधून रिव्हर्स स्ट्रोक चौकार. आणि इथं मात्र परतावा लागेल. महेश
मुंडे अर्थात विकी मुंडेला मोठा धक्का फलंदाज बाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर अंभोरे. या अगोदरच्या सामन्यात ज्यानं दर्जेदार कामगिरी केली आहे तो मयूर अंभोरे स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं निलेश इंगवले. निलेश इंगवले गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फटका फसलाय, जेल झालाय आणि परतावा लागेल मयूर अंभोरेला देखील. बिग विकेट गॉन. फलंदाज मयूर अंभोरे बॅक टू द पेव्हिलियन. मध्ये अक्षय रोकडे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. राहुरीचा षटकार किंग मैदानाच्या आतमध्ये आहे. आठ चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. म्हणजे हे दोनही चेंडू आता इथे बिग हिट करावे लागतील. दोनही चेंडूवरती मोठे फटके येणे गरजेचं आहे. निलेश या दरम्यान इथे चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवर्ण चेंडूपर्यंत पोहोचतोय. दरम्यान किती गेलेली सिंगल आहे आणि धाबलकावरती एका धावेने वाढ होते. स्कोर कार्ड वाढले गेले, जाऊन पोहोचले. सामना आता राहुरी संघासाठी कठीण बनत चाललेला आहे. 87चं टार्गेट आहे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि बनवायच्या त्या 28 धावा. 7 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. आणि इथं मात्र चेंडू पॉइंटला खेळलाय. सुनील खर्डेच्या बॅटमधून चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर की आतमध्ये चौकार आलाय. 4 धावा आहेत. चौकार येतोय. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम टाकण्यासाठी पुन्हा एकदा पप्पू तोडकर जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतो आहे. गोलंदाजी मार्कवरती पप्पू तोडकर आलाय. तर समोरच्या बाजूला आहे अक्षय रोकडे. 6 चेंडू आणि बनवायचे त्या 24 धावा. 6 चेंडू आणि 24 धावा संख्येची गरज. इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथं मात्र फसला गेलाय. एक सिंगल बाईकच्या स्वरूपामध्ये येते आणि शेवटचे 5 चेंडू बनवायचे 23 धावा. 5 चेंडू आणि 23 धावा संख्येची गरज आहे.
या दरम्यान इथं नक्कीच तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहे. शेवटचे चेंडू 4 शिल्लक आहेत आणि बनवायचे 23 धावा. म्हणजे 4ही षटकार इथं मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू त्याला खेळले एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. चौकार 4 धावा. शेवटचे चेंडू 3 शिल्लक राहिलेत आणि बनवायचे ते 19 धावा. 3 चेंडू 19 तीनही षटकार खेळावे लागतील. सामना जर सुपर ओव्हर मध्ये न्यायचा असेल तर एक सिंगल दुसरीचा प्रयत्न इथं केला गेलाय आणि पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात की सामना आता कठीण झालेला आहे राहुरी संघासाठी. इथं जर अतिरिक्त चेंडू पडले नाही तर या सामन्यावरती नक्की शिरूर संघ नक्कीच पकड मजबूत करणार आहे. कारण शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. 2 चेंडू 17. आणि इथं चेंडू थेट स्टँड वरती सुनील खर्डे देखील बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज आहे. या दरम्यान चेंडू खेळलाय आणि चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. चौकार. सामना मात्र इथे संपलेला आहे.